सारीपाट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. एकनाथभाई केसरकर आणि शिक्षण आयुक्तांनीच माती खाल्ली आहे. केसरकर आणि आयुक्त साहेब, तुमच्या बहिणीबाबत असं घडलं असतं तर दिली असती का अशी बक्षिसी? महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा पाढा तरी केसरकरांनी कसं केलं पावन? केसरकरजी, नगरमध्ये येण्याआधी हे नक्की सांगा. एकनाथभाई, तुमचे सहकारीच तुम्हाला अडचणीत आणतायत आणि खोटं पाडू लागलेत. एरेकर यांच्या अहवालातील जोडपत्र 3 मध्ये गंभीर नोंदी आहेत. तरीही आयुक्त सूरज मांढरेंकडून दखल का नाही? शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर कुठं फेडणार ते पाप? प्रेक्षक नमस्कार, सारीपाट सह्याद्रीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आलेली आहे. गेली 2 दिवस हा विषय आम्ही लावून धरलेला आहे. खरं तर माता, महिला, मुली यांच्या संरक्षणाच्या निव्वळ बाता मारणारे राज्य सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम करणारे दीपक केसरकर यांच्यासह त्यांच्याच खात्याचे शिक्षण आयुक्त म्हणून पुण्यातून शिक्षण विभागाचा गाडा चालवणारे सूरज मांढरे या उच्चपदस्थांनी जामखेडचा गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे याला संरक्षण दिल्याचं समोर आलं आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक शोषण प्रतिबंध आणि छळ संरक्षण निवारण अधिनियम 2013 नुसार लैंगिक छळाच्या व्याख्येमध्ये बाळासाहेब धनवे याचं वर्तन येत असल्याने त्याच्यावर कारवाई करा अशी स्पष्ट शिफारस जामखेडच्या गटविकास अधिकाऱ्यांनी केल्यानंतर साधारणपणे 20-25 दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांनी देखील शिक्षण आयुक्तांकडे असाच अहवाल सादर केला आहे. असं असताना आयुक्तांसह शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याच वासनांद बाळासाहेब धनवे याला पाठीशी घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आयुक्तांसह शिक्षण मंत्रीच महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या धनवे याला पाठीशी घालत असल्याने राज्य सरकारने महिला संरक्षणाच्या कितीही मोठ्या गप्पा मारल्या, टापा जोडल्या तरी त्या फोल ठरवल्या गेल्या आहेत. केसरकर आणि मांढरे यांच्या विरोधात या प्रकरणात राज्यातील शिक्षकांमध्ये आणि खास करून महिला शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून हे प्रकरण आता थेट शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर शेकणार हे स्पष्ट झालं आहे. नगर जिल्ह्यातील जामखेड येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना बाळासाहेब धनवे या अधिकाऱ्याने महिला शिक्षिकेवर डोळा ठेवत त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा सविस्तर सारीपाट नुकताच आम्ही प्रसिद्ध केला आहे आणि त्यात ती भूमिका देखील पुराव्यानिशी आम्ही मांडलेली आहे. हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजलं. 7 सदस्यांच्या चौकशी समितीने या वासनांद धनवे याच्या विरोधात अहवाल सादर केल्यानंतर तो अहवाल जामखेड गटविकास अधिकाऱ्यांनी लागलीच जिल्हा परिषदेकडे पाठवला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांच्याकडे हा अहवाल साधारणपणे 1 महिनाभरापूर्वी प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी त्यात चौकशी केली आणि या अनुषंगाने त्यांनी तो अहवाल पुढे पाठवला किंवा नाही याबाबत आम्ही 2 दिवसांपूर्वी एरेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान याबाबतचा सविस्तर सारीपाट आणि वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडून याबाबतची सविस्तर माहिती पुढे आली. त्यानुसार वासनांद धनवे याच्या विरोधातील अहवाल आशिष एरेकर यांच्या कार्यालयाने दिनांक 31 जुलै 2024 रोजी तयार केला आणि दोषारोपपत्रातील मुद्दा क्रमांक 1 ते 4 असा अहवाल तयार झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांनी तत्काळ त्यावर दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सही केली. एरेकर यांच्या सहीने सदरचा अहवाल शालेय शिक्षण विभागाचे जे आयुक्त आहेत पुण्यातील त्यांच्या कार्यालयाकडे सादर झाला. आयुक्तांच्या कार्यालयास अहवाल सादर झाल्यानंतर शिक्षण आयुक्त म्हणून काम करणारे सूरज मांढरे यांनी त्यावर लागलीच कार्यवाही करण्याची गरज होती, मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. एका महिला कर्मचाऱ्याच्या बाबत गंभीर प्रकार घडला असताना आणि त्यात शाळेतील मुलांसह चौकशी समिती, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद CO अशा साऱ्यांनी धनवे याच्यावर कारवाई करण्याचा अहवाल सादर केला असताना गेल्या 25 दिवसामध्ये आयुक्तांना त्यावर निर्णय घेण्यास वेळ मिळालेला नाही हे यातून स्पष्टपणे समोर आलेलं आहे. दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीनुसार हे प्रकरण थेट शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयातूनच दाबण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा झडत आहे. केसरकर हे स्वच्छ चारित्र्याचे मंत्री म्हणून ओळखले जातात. याशिवाय ते शिस्तप्रिय असल्याची ख्याती आहे. मग असं असताना केसरकर हे या वासनांद धनवे याला पाठीशी का घालत आहेत असा प्रश्न राज्यातील महिला शिक्षकांना पडला आहे.
केसरकर यांच्या अथवा आयुक्त सूरज मांढरे यांच्या बहिणीच्या बाबत असं घडलं असतं तर त्यांनी या वासनांद धनवे याला पाठीशी घातलं असतं का, असा थेट सवाल राज्यातील महिला कर्मचाऱ्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. केसरकर यांच्या विरोधात या निमित्ताने राज्यातील शिक्षकांमध्ये आणि विशेषतः महिला शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बदलापूरच्या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसह माता भगिनी मुली सुरक्षित असतील आणि त्यांच्या सुरक्षेची आड येणाऱ्या कोणाची गय केली जाणार नसल्याचं जाहीरपणे सांगितलं असताना त्यांच्याच पक्षाचे सहकारी आणि राज्याचे शिक्षण विभागाचे मंत्री म्हणून काम करणारे दीपक केसरकर हे एका महिला कर्मचाऱ्याला छळणाऱ्या वासनांद अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याचं या निमित्ताने समोर आलं आणि आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला या निमित्ताने केसरकर यांनी छेद दिल्याचं मानलं जाते. दरम्यान सदर प्रकरणी आम्ही शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल डायव्हर्ट केलेला निघाला. त्यांच्या स्टेनोने त्यांचा फोन घेतला असता त्यांनी आयुक्त साहेब मिटिंगमध्ये असल्याचं सांगितलं. याबाबत आम्ही वारंवार सलग 7 वेळा फोन केला परंतु त्यांचे संपर्क होऊ शकला नाही. खरं तर महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा पाडा होता तरी केसरकरांनी या धनवे याला पावन कसं केलं हा प्रश्न आहे. जामखेडमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करण्याआधी नगर तालुक्यात आणि जिल्ह्यात काम करणाऱ्या धनवे याच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या. त्यातही महिलांच्या तक्रारी सर्वाधिक. आचारसंहिता भंगाची तक्रार देखील याच धनवेच्या विरोधात झाली. महिला शिक्षिकेला वासनांद मानसिकतेतून पाहणाऱ्या विकृत धनवे याच्या विरोधात BDO CO अशा साऱ्यांनीचा अहवाल सादर केला असताना हा वासनांद बाळू धनवे मंत्री असणाऱ्या दीपक केसरकर यांच्यासह आयुक्तांनी मांडीवर घेतलाच कसा, हा खरा प्रश्न आहे. केसरकर आणि आयुक्तांनी त्यांच्या आया बहिणीशी असे विकृत मनोवृत्तीतून वागणाऱ्याला उपशिक्षणाधिकारी म्हणून नगरमध्येच नियुक्ती दिली हे आणखी एक आश्चर्य आहे. धनवे याच्यावर तातडीने कारवाई होण्याची गरज होती. महिलांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली असताना शासकीय सेवेतील महिलांचा अशा पद्धतीने विकृत मनोवृत्तीतून छळ करणाऱ्या धनवे याला केसरकर हेच पाठीशी घालत असल्याने आता केसरकर यांच्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे आणि या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेत आहेत हे आता पाहावं लागणार आहे. खरं तर केसरकरजी नगरमध्ये येण्याआधी हे तुम्हाला नक्की सांगावं लागणार आहे. तुमचं नगरप्रेम सर्वश्रुत आहे. आधीच्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री होतात आणि आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये देखील शिक्षण मंत्री म्हणून तुम्ही काम पाहतात. खरं तर दीपक केसरकरजी आणि नगर हे एक जुनं नातं आहे. मनमाड रस्त्यावरील एका हॉटेल मालकाची त्यांची गट्टी आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेले आणि हॉटेल व्यवसायात त्यांचं नाव असलेले त्यांचे मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून दीपकबाई तुम्ही नगरी मटणाचे खवय्ये झालात अशी चर्चा आहे. मटण भाकरी हा तुमचा आवडता मेनू असल्याचं डॉक्टर सांगतात. खरं तर शिक्षण खातं सांभाळताना तुमच्याकडून माता भगिनी आणि मुली यांच्या संरक्षणाबाबत काय निर्णय झाले आणि त्याची अंमलबजावणी कशी झाली हे तुम्ही नगरमध्ये येऊन एकदा मीडियासमोर सांगाल अशी अपेक्षा आहे. मात्र हे करण्याआधी या वासनांद बाळू धनवे याच्यावर गेल्या 3 आठवड्यात कोणतीच कारवाई का झाली नाही आणि त्याला नगरमध्येच उपशिक्षणाधिकारी म्हणून कशी नियुक्ती दिली या प्रश्नाचं उत्तर नगरकरांना हवं आहे. एक रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे आणि एकनाथ शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुख्यमंत्रीपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली असं सध्या तरी दिसतंय. मात्र मुख्यमंत्री साहेब तुमचे सहकारी तुम्हाला खोटं पाडू लागलेत. राज्यातील माता भगिनी सुरक्षित आहेत आणि त्यांच्या केसाला धक्का लागला तरी या एकनाथ शिंदेसोबत गाठ आहे असं वक्तव्य तुम्ही मध्यंतरी केलेलं आमच्या वाचनात आलं. बाई, शिवसैनिक म्हणून आपण किती आक्रमक आणि महिलांच्या हिताची काळजी करता हे उभा महाराष्ट्र पाहत आहे. माता भगिनींच्या आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र तुमच्याच पक्षाचे सहकारी मित्र आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे त्यांच्याच खात्यातील एका वासनांद अधिकाऱ्याला पाठीशी का घालत आहेत हा खरा प्रश्न आहे. बाई, तुमचा याच्याशी काहीच संबंध नसेलही मात्र राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आहात. धनवे या वासनांद अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचा आदेश आता तुम्ही द्यालही. मात्र त्याहीपेक्षा या धनवेला पाठीशी घालणाऱ्या दीपक केसरकर यांच्यासह त्यांच्या खात्याचे आयुक्त सूरज मांढरे यांना घरचा दाखविण्याची हिंमत तुम्ही दाखवला आहात का हा राज्यातील महिला शिक्षकांचा, राज्यातील महिला कर्मचाऱ्यांचा खरा प्रश्न आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जिल्हा परिषद CO आशिष येरेकर यांनी अत्यंत तातडीने अहवाल तयार केला आणि जोडपत्र क्रमांक 3 मध्ये अत्यंत गंभीर नोंद केली. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्याच्या विरोधात प्रशासकीय कारवाई करताना जोडपत्र 1 ते 4 भरावं लागतं. त्यानुसार या जोडपत्रातील मुद्दा क्रमांक 3 मध्ये अत्यंत गंभीर बाबी आहेत. तरी देखील शिक्षण आयुक्त सूरज मांढरेंकडून त्याची दखल घेतली गेली नाही हे विशेष आहे. वासनांद बाळासाहेब धनवे याच्याबाबत आयुक्तांना अहवाल सादर करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित केले आणि धनवे याच्यावर तातडीने कारवाई करण्याची शिफारस केली. त्यातील शेवटच्या परिच्छेदात जो अहवाल सादर केला आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 3 नुसार शासकीय कर्मचारी सदैव निरपवाद व सचोटीने वागेल आणि कर्तव्यपरायण राहील अशी तरतूद आहे.
तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळासंदर्भात प्रतिबंध असताना श्री बाळासाहेब यमाजी धनवे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जामखेड यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम क्रमांक 3 व कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध संरक्षण व निवारण अधिनियम 2013 मधील तरतुदीचा भंग केलेला आहे। येरेकर यांनी अत्यंत स्पष्टपणे सारे मुद्दे नमूद करून आपला अहवाल सादर केलेल्या घटनेला जवळपास 25 दिवस उलटलेत, मात्र आयुक्तांना या अहवालाची दखल घ्यावी असं वाटलेलं नाही। त्याहीपेक्षा त्यांनी या वासनानंद धनवे याला नगरमध्येच उपशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती दिली आणि समस्त महिलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केलं आहे। आता हे पाप आयुक्त सूरज मांढरे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे कुठं फेडणार आहेत हे पाहावं लागणार आहे। आणि या अनुषंगाने राज्य शासन म्हणून, राज्य शासनाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेत आहेत याकडे देखील राज्यातील जनतेचं लक्ष लागून आहे। या अनुषंगाने जे घडेल ते आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। आपण तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सारीपाट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन।